सध्या सर्वांनाच क्रेज असणारी रेसिपी म्हणजे व्हाईट सॉस पास्ता। आता हे बनवण्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे, 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये पास्ता टाकून आपल्याला हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे। आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि आलं लसणाची पेस्ट टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आणि साईडला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या पॅनमध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे मैदा टाकायचा आहे आणि मिक्स करत आपल्याला त्याच्यामध्ये थोडं ॲड करून दूध टाकायचं आहे आणि पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची आहे। ही स्लरी बनवण्यासाठी हँड विस्कचा वापर करा, म्हणजे कुठेही त्या मैद्याच्या गुठळ्या राहणार नाहीत, व्यवस्थित असं ती स्लरी होऊन जाईल। आता आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत आणि ऑर्गॅनिक सीझनिंग टाकायचं आहे आणि त्यानंतर चीज टाकायचं आहे। चीज सॉसमध्ये व्यवस्थित असं मेल्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शिजवलेल्या भाज्या आणि शिजवलेला पास्ता टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपला क्रीमी आणि चीजी असा पास्ता तयार झालेला आहे। बाहेर जाऊन खाण्यापेक्षा तुम्ही घरीच ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि या शॉर्ट आणि सिंपल रेसिपीसाठी लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।